मराठी व्याकरणावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न। शब्द किती प्रकारचे असतात? 2. नामाचे किती प्रकार आहेत? 5. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरले जाणारे शब्द। क्रियापद म्हणजे काय? एखाद्या क्रियेचा बोध करणारे शब्द। विशेषण म्हणजे काय? नामाची किंवा सर्वनामाची विशेषता दर्शवणारे शब्द। काळाचे प्रकार किती? 3. वचनाचे प्रकार कोणते? 2. लिंगाचे प्रकार कोणते? 2. कारक किती प्रकारचे असतात? 8. क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियेला विशेष अर्थ देणारे शब्द। संधी म्हणजे काय? 2 शब्दांच्या मेळाने होणारा उच्चार। समासाचे किती प्रकार आहेत? 4. कालवाचक क्रियापद कोणते? जे क्रियेचा काल दर्शवतात। भाववाचक नाम म्हणजे काय? भावना किंवा गुणधर्म दर्शवणारे नाम। संज्ञा म्हणजे काय? व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा प्राणी यांची नावे। अव्यय म्हणजे काय? जे शब्द वाक्यात बदलता येत नाहीत। उदाहरण देऊन द्वंद्व समास सांगा। राम आणि कृष्ण। तत्पुरुष समासाचे उदाहरण सांगा। घरदार, घर आणि दार। एकवचनी शब्दाचे उदाहरण द्या। फळ, माणूस, झाड। अनेकवचनी शब्दाचे उदाहरण द्या। फळे, माणसे, झाडे। सर्वनामाचे प्रकार किती? 6. वाक्याचे प्रकार कोणते? 3. संधीचे प्रकार कोणते? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी। समानार्थी शब्द म्हणजे काय? अर्थ एक सारखाच पण शब्द वेगळा। विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? अर्थाने एकमेकांच्या विरुद्ध असलेले शब्द। प्रत्यय म्हणजे काय? मूळ शब्दाच्या शेवटी लागणारे शब्द बदल करणारा भाग। उपसर्ग म्हणजे काय? मूळ शब्दाच्या अगोदर लागून शब्द बदल करणारा शब्द भाग। अर्थाने एखाद्या शब्दाचा उलटा अर्थ दर्शवणारा भाग कोणता? विरुद्धार्थी शब्द। सुधारणा या शब्दात प्रत्यय कोणता आहे? ना। प्रदेश या शब्दात प्रत्यय कोणता आहे? प्र। तुझं नाव? निकिता शिवाजी सावंत। वर्ग? 7वा।